हॅलो. या सिरीजमध्ये आपण फर्स्ट युनिट बघणार आहोत ते म्हणजे डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग अँड इंटरनेट. त्यामध्ये ह्या टॉकमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करतोय, तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ डेटा कम्युनिकेशन्स. आपण ह्या सिरीजमध्ये वेगवेगळे टॉक्स कन्सिडर करणार. साधारण 17 ते 18 टॉक्स याच्यामध्ये होतील आणि या 17 ते 18 टॉक्समध्ये हे आपण अख्खं मॉड्यूल जे काही आहे ते आपण कव्हर करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया आज फर्स्ट टॉकला. चॅप्टर आहे प्रिन्सिपल ऑफ डेटा कम्युनिकेशन्स. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण आधी एक डेफिनेशन बघू. डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर बेसिकली डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय असतं? तर इट्स अ ट्रान्सफर ऑफ डेटा फ्रॉम वन मशीन टू अनदर मशीन such that the sender and receiver both interpret the data correctly. आणि हे जे काही आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डेटा कम्युनिकेशन. म्हणजे थोडक्यात काय की माझ्याकडे मिनिमम 2 मशीन्स असणार आहेत. मी एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे डेटा जो काही आहे तो ट्रान्सफर करणार. ठीक आहे. ट्रान्समिशन ऑफ अ डिजिटल डेटा. जसं आपण याला डेटा कम्युनिकेशन म्हणतो तसंच त्याला आपण डेटा ट्रान्समिशन सुद्धा म्हणू शकतो. मग ज्यावेळेस मी एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे डेटा पाठवेन त्यावेळेस एक मशीन माझं असणार सेंडर, दुसरं मशीन माझं असणार आहे रिसिव्हर. आणि दोघांनी डेटा हा करेक्टली इंटरप्रिट केला पाहिजे. म्हणजे जो सेंडर आहे त्याने जो डेटा पाठवलेला आहे तोच डेटा रिसिव्हरने रिसीव्ह केला पाहिजे. मग आता हे ज्यावेळेस आपण ट्रान्सफर म्हणतोय की एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे, मग त्याला आपण डेटा कम्युनिकेशन म्हटलं किंवा डेटा ट्रान्समिशन म्हटलं, तर हे बेसिकली ट्रान्समिशन जे काही आहे ते सगळं बिट्सच्या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. कारण आपल्याला माहितीये की आपण ABCD अल्फाबेट्स कन्सिडर करतो, वेगवेगळ्या लँग्वेजेस कन्सिडर करतो, पण मशीनला मात्र एकच लँग्वेज माहिती, ती म्हणजे बायनरी मधली. त्यामुळे कोणताही डेटा असू दे, ज्यावेळेस तुम्ही तो ट्रान्सफर करता त्यावेळेस तो डिजिटल फॉर्म मध्ये असणार आहे आणि तो बिट्सच्या फॉर्म मध्ये असणार आहे. बिट्सच्या फॉर्म मध्येच म्हणजे काय, तर 0 आणि 1 या फॉर्म मध्येच तो असणार आहे. सो सेंडर डेटा पाठवेल त्यावेळेस पण तो 0 1 असेल. रिसिव्हर डेटा रिसीव्ह करेल त्यावेळेस सुद्धा तो 0 1 असेल. ज्यावेळेस तो युजर बघेल त्यावेळेस मात्र त्याला तो आपल्या फॉर्मॅटमध्ये दिसतो. म्हणजे आपण जसं अल्फाबेट्स कन्सिडर करतो, हेक्सा डेसिमल नंबर सिस्टीम वगैरे जे काही कन्सिडर करतो त्या फॉर्ममध्ये दिसतो. पण मशीन्सना मात्र तो जो काही डेटा आहे तो मात्र ह्याच फॉर्ममध्ये दिसणार. मग आता ज्यावेळेस तुम्ही म्हणता की एका मशीनकडनं दुसऱ्या मशीनकडे डेटा पाठवायचा आहे, तो डिजिटल फॉर्म मध्ये असेल, तो बिट्सच्या फॉर्म मध्ये असेल, पण ह्या सगळ्यासाठी मला काही ना काहीतरी एक मीडियम लागतं. ठीक आहे. विदाउट मीडियम मला डेटा ट्रान्सफर करता येणार नाही. कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्म मधलं मला एक मीडियम गरजेचं आहे ज्यावेळेस मला डेटा एक्सचेंज करायचा आहे त्यावेळेस. ठीक आहे. मग ते मीडियम आयदर तुमचं केबल असेल, वायर असतील किंवा कदाचित वायरलेसही असू शकेल. म्हणजे आपण आता एखादा फोन करतो त्यावेळेस आपण वायरलेस मीडियम वापरतो. मी माझ्या घरी बसून दुसऱ्या कोणाला तरी कॉल केला तर मी ते वायरलेस मीडियम असतं. कदाचित मी जर लँडलाईन वरनं कॉल करत असेल तर ते वायर्ड मीडियम झालं, कारण ते कनेक्शन वायर्डने जोडलेलं आहे कुठे ना कुठेतरी. पण कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्म मधला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर मग मात्र मला कंपल्सरी काही ना काहीतरी मीडियम लागणार. ओके. सो ही पहिली डेफिनेशन आहे डेटा कम्युनिकेशनची. आता आपण या युनिटमध्ये कसं कन्सिडर करणार आहोत, तर आपल्या दृष्टीने मशीन म्हणजे फक्त कम्प्युटर्स असणार. बेसिकली डेटा कम्युनिकेशन हे तुमचं वेगवेगळ्या डिव्हायसेस मध्ये सुद्धा होणार आहे. म्हणजे मी फोन कन्सिडर केले तरी सुद्धा डेटा कम्युनिकेशन होणार. मी जर लॅपटॉप्स कन्सिडर केले तरी सुद्धा डेटा कम्युनिकेशन होईल. मी जर टेलिफोन्स कन्सिडर केले लँडलाईन तरी सुद्धा ते डेटा कम्युनिकेशन असणारच आहे. पण बेसिकली आपल्याला सगळं जे काही बघायचं ते कम्प्युटरशी रिलेटेड बघायचं. त्यामुळे आपण आता वेगवेगळी डिव्हायसेस कन्सिडर नाही करणार. आपण स्पेसिफिकली मशीन जे काही आहे म्हणजे आयदर माझा डेस्कटॉप असेल किंवा माझा लॅपटॉप असेल, हेच मी याच्या पुढे कन्सिडर करेन. ठीक आहे. सो ही पहिली डेफिनेशन होती डेटा कम्युनिकेशनची. आता त्याच्यानंतर डेटा कम्युनिकेशन आपल्याला एका मशीनकडनं दुसऱ्या मशीनकडे करायचं आहे हे सगळं ठीक आहे. पण तो जो काही डेटा आपण ट्रान्सफर करणार आहोत तो सुद्धा पद्धतशीर गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही मिसिंग नकोय. मग त्याच्यासाठी बेसिकली डेटा कम्युनिकेशन हे जास्तीत जास्त चांगलं केव्हा होईल, त्याचं इफेक्टिव्हनेस काय असेल, तर त्याच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. त्या जर सॅटिस्फाय झाल्या व्यवस्थित तरच माझा डेटा 100% रिसिव्हरकडे सेंटरला ज्या फॉर्मॅटमध्ये पाठवायचा होता त्या फॉर्मॅटमध्ये जाईल. मग त्याच्यामध्ये
पहिली गोष्ट कुठली? तर डिलिव्हरी. ठीक आहे, करेक्ट डेस्टिनेशन किंवा रिसिव्ड ओनली बाय द इंटेंडेड युजर. कारण ज्यावेळेस आपण एखादा डेटा ट्रान्सफर करतो, त्यावेळेस तो सेंडर जो कोणी आहे तो डेटा पाठवणार आहे, मग तो करेक्ट डेस्टिनेशनला तर गेला पाहिजे. म्हणजे मला आता जर टी वाय बीकॉमच्या मुलांना काहीतरी मेसेज करायचा असेल आणि चुकून मी टी वाय बीएससीच्या ग्रुपवर केला, तर त्या डेटा ट्रान्सफरला काही अर्थच नाहीये. कारण मी पाठवणारा मीच आहे, पण रिसिव्हर मला जो एक्झॅक्टली हवा होता तोच मिळाला नाही. मग म्हणजेच काय, माझं करेक्ट डेस्टिनेशनला डेटा गेलाच नाही. मग अशा वेळेस त्या डेटाचा उपयोग शून्य. ठीक आहे. सो डेटा जो काही आहे तो तुमचा ज्या युजरला पोचायला हवा त्याच युजरकडे तो गेला पाहिजे. सो ही सर्वात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डेटा तुमचा डिलिव्हरी जी काही आहे ती परफेक्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा एक पॉइंट आहे, तो म्हणजे टाइमलीनेस. कारण रिअल टाइम डिलिव्हरी म्हणजे थोडक्यात काय, की डेटा जो काही आहे तो ऍप्रोप्रिएट टाइमलाच गेला पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस तो डेटा राईट टाइमला पोहोचेल त्याच वेळेस त्याचा कदाचित जास्त उपयोग असेल. जर डेटा आधीच गेला किंवा डेटा नंतर गेला तर मग मात्र त्याचा काही जास्त उपयोग होणार नाही. म्हणजे मी सपोज असं म्हटलं की आज 10 वाजता लेक्चर आहे आणि तुम्हाला मेसेजच गेला 10:15, उपयोग शून्य. कारण 10चं लेक्चर आहे म्हणजे मेसेज माझा 10च्या अगोदर जायला पाहिजे, तो अप्रोप्रिएट टायमिंग मध्ये गेला पाहिजे. सो डेटा कम्युनिकेशन करताना जसं करेक्ट डेस्टिनेशनला जायला हवा, तसंच तो करेक्ट टाइम मध्ये पण गेला पाहिजे. रिअल टाइम डिलिव्हरी ऑफ डेटा म्हणजे काय, की जो काही डेटा माझा तयार होतो, प्रोड्यूस होतो, तो इमिजिएटली रिसिव्हरकडे जातो. ठीक आहे, रिअल टाइम डिलिव्हरी. जसा डेटा माझा तयार होईल तसा इमिजिएटली कोणताही डिले न होता तो डेटा माझा एक्झॅक्टली त्या रिसिव्हरकडे जाईल. मग हे पण बघणं गरजेचं आहे की ज्या टाइमलीनेस फॉलो करायला पाहिजे, वेळेत डेटा गेला पाहिजे, करेक्ट डेस्टिनेशनला गेला पाहिजे. आता डेटा माझा करेक्ट डेस्टिनेशनला गेला, तो वेळेमध्येही गेला, पण पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे त्याची अॅक्युरसी. कारण डेटा हा अॅक्युरेट पण असला पाहिजेच ना. कारण ज्यावेळेस तुम्ही डेटा ट्रान्सफर करताय त्यावेळेस तो करेक्ट डेस्टिनेशन परफेक्ट वेळेत असा गेला, पण मुळात त्या डेटामध्ये काहीतरी अल्टर्ड झालं. ठीक आहे, ट्रान्समिशन करताना काहीतरी चेंजेस झाले, काहीतरी एरर्स झाले, तर मग मात्र तो जो काही डेटा जे त्या रिसिव्हरला मिळाला असेल त्याचा काही फायदाच होणार नाही. कारण डेटा म्हणजे मी आता मगाशी म्हटलं तसं की 10चं लेक्चर आहे, मी चुकून 10 AM च्या ऐवजी 10 PM म्हटलं तर सो काय, माझा डेटा परफेक्ट डेस्टिनेशनला गेला, तो वेळेआधीही गेला, पण मात्र त्याला त्याच्यामध्ये एरर्स होत्या. कारण माझं टायमिंगच बेसिकली चुकलं. मग अशा जर एरर्स होत असतील डेटा ट्रान्समिशनच्या वेळेस तर त्या अगोदरच करेक्ट करायला पाहिजे, डेटा यूज करण्याच्या अगोदर. म्हणजे तुम्ही मेसेज बघायच्या अगोदर कदाचित मला तो डिलीटही करावा लागेल आणि परत मला सेंड करावा लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही डेटा कम्युनिकेशन कन्सिडर करता त्यावेळेस. कारण नुसता सेंडरने डेटा पाठवला आणि रिसिव्हरने तो रिसिव्ह केला एवढंच असं त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण मॅटर करतात जर त्या रिसिव्हरला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर. आता ह्या 3 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक पॉइंट येतो तो म्हणजे कंपोनंट्स. कारण आपण डेटा कम्युनिकेशनची डेफिनेशन बघितली, त्याचे इफेक्टिव्हनेस पण बघितले. म्हणजे थोडक्यात काय, की तो कधी पोचायला पाहिजे, कसा पोचायला पाहिजे, वेळेत पोचायला हवा का, एरर्स हवेत का, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण आता वेळेत पोचलं, अॅक्युरेट सुद्धा डेटा आहे. पण मग बेसिकली ज्यावेळेस तुम्ही डेटा कम्युनिकेशन कराल त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स असतात, कोणते कोणते कंपोनंट्स असतात, हे पण महत्वाचं आहे. कारण नुसता सेंडर आणि रिसिव्हर आणि मीडियम आहे हे आपण डेफिनेशन मध्ये बघितलं. पण जर मी डेटा कम्युनिकेशन सिस्टीमसाठी कंपोनंट्स बघायला गेलो तर त्याच्यामध्ये टोटल 5 कंपोनंट्स आहेत. त्यापैकी पहिला एक कंपोनंट असतो तो म्हणजे मेसेज. कारण मला काहीतरी ट्रान्सफर तर करावं लागेल आणि जे काही आपण ट्रान्सफर करतो दॅट इज कॉल्ड अ मेसेज. ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन असेल, तो डेटा असेल, त्याच्यामध्ये मे बी टेक्स्ट असेल, पिक्चर्स असतील, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल किंवा ह्या सगळ्यांचं कदाचित कॉम्बिनेशनही सुद्धा असू शकेल. पण कोणत्याही प्रकारचं डेटा कम्युनिकेशन जर मला करायचं असेल तर मला इट इज मॅन्डेटरी दॅट की माझ्याकडे आधी डेटा असला पाहिजे. सो दिस इज द व्हेरी फर्स्ट अँड इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द डेटा कम्युनिकेशन सिस्टीम. विदाउट मेसेज मी काहीच करू शकणार नाही.
म्हणजे माझ्याकडे मीडियम आहे, माझ्याकडे सेंडर आहे, माझ्याकडे रिसिव्हर पण आहे, पण माझ्याकडे डेटाच नाहीये ट्रान्सफर करायला. सो त्याचा उपयोग शून्य. ठीक आहे, जर माझ्याकडे ट्रान्सफर करायला काहीच नसेल, तर मग सेंडर, मीडियम, रिसिव्हरचा फायदा काय? सो मेसेज ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द डेटा कम्युनिकेशन सिस्टीम, की त्याच्याशिवाय मला कोणत्याही प्रकारचं डेटा कम्युनिकेशन करता येणं शक्य नाही. ठीक आहे, सो मेसेज हे एक फर्स्ट कंपोनंट आहे. त्याच्यानंतर मेसेज माझ्याकडे आहे, पण मग नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये मला सेंडर सुद्धा लागणार. कारण नुसता मेसेज घेऊन काय उपयोग, मला तो पाठवणारा कोणतरी असला पाहिजे ना. मग ज्यावेळेस आपण एखादं डिव्हाइस कन्सिडर करतो की जो तो ऍक्च्युअल डेटा मेसेज पाठवणार आहे, दॅट इज कॉल्ड अ सेंडर. ओके, डेफिनेशन काय? द डिव्हाइस दॅट सेंड्स द डेटा मेसेज इज कॉल्ड अ सेंडर. मग आता ज्यावेळेस मी सेंडर म्हणतोय, त्यावेळेस तो म्हटलं तसं की कम्प्युटर असेल, वेब कॅमेराही असेल, किंवा टेलिफोन सुद्धा असू शकेल. कारण डेटा ट्रान्सफर वेब कॅमेऱ्याने काय होणार, तर माझ्याकडचा व्हिडिओ ट्रान्सफर होणार आहे. टेलिफोनने काय होईल, तर माझ्याकडचा साऊंड ट्रान्सफर होईल. कम्प्युटरने काय होईल, कदाचित माझ्याकडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स मला ट्रान्सफर करता येतील. मग कम्प्युटर, वेब कॅमेरा, टेलिफोन ही सगळी वेगवेगळी डिव्हाइसेस आहेत की जी सेंडरचं काम करतायत. म्हणजे कोणता ना कोणता जो डेटा माझा तयार झालेला आहे, त्या डेटाला पाठवणारा कोणतरी जो असेल, दॅट इज कॉल्ड अ सेंडर. सो हा सुद्धा सेकंड इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द डेटा कम्युनिकेशन सिस्टीम. मेसेज पाहिजे, नुसता मेसेज असून फायदा नाही, तो पाठवणारा पण पाहिजे. मग जर पाठवणारा असेल, तर मग तसंच त्या साईडला मीडियम सुद्धा लागेल आपल्याला. कारण सेंडर कडून डेटा रिसिव्हर कडे जाण्यासाठी मध्ये काहीतरी लागणार ना. एक मला फिजिकल पाथ तयार करायला लागेल, ज्याच्यामधनं माझा मेसेज ट्रॅव्हल होणार आहे फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. कारण मी फक्त म्हटलं की हा माझ्याकडे ही एक फाईल आहे आणि माझ्याकडे एक कम्प्युटर आहे, पण मग मी तो दुसऱ्या कोणाला कसा पाठवणार? सो आयदर तू ईमेलने पाठवेन, किंवा मी कदाचित मेसेजचं काहीतरी ऍप वापरेन, किंवा कदाचित मी वेब कॅमेरा यूज करून लाईव्ह काहीतरी एक मीट कन्सिडर करेन. पण ह्या सगळ्यासाठी मला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा एक पाथ असला पाहिजे. मग हा पाथ माझा काय असू शकेल, तर मे बी एक इंटरनेट असू शकेल. किंवा जर मी एकाच रूम मध्ये बसलेलो असेल, तर मग कदाचित माझ्याकडे लॅन असेल. ठीक आहे, आणि त्या लॅन थ्रू मी सगळे पीसी कनेक्ट केले असतील आणि मी कदाचित डेटा ट्रान्सफर करत असेल. पण मग याच्यासाठी मला कंपल्सरी एक मीडियम लागणार. मग हे मीडियम वेगवेगळ्या प्रकारचं असतं. वायर्ड असेल, वायरलेस असेल. मग जर वायर्ड असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स असतात, कोॲक्सियल केबल किंवा फायबर ऑप्टिक केबल. आता फायबर ऑप्टिक केबल हे नाव कदाचित तुम्हाला आता जास्त माहिती असेल, कारण आपण आता जे इंटरनेट वापरतो ते मोस्ट ऑफ द ब्रॉडबँड कनेक्शन हल्ली आपल्याला फायबर ऑप्टिक केबलची मिळतात. सो अशा प्रकारे मला मेसेज होता, सेंडर पण आहे, मला पाठवता येणं शक्य आहे, बट माझ्याकडे ऍटलिस्ट एकतरी मीडियम असलं पाहिजे. त्या मीडियम थ्रू मी डेटा ट्रान्सफर करेन. विदाउट मीडियम मला डेटा असून, सेंडर असून काहीच उपयोग नाही, कारण मी तो पाठवणार कसा? सो मेसेज, सेंडर, मीडियम. त्याच्यानंतर मग नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे रिसिव्हर. कारण रिसिव्हर पण लागणार ना. जसं म्हणतो आपण की मेसेज पाठवला, सेंडर माझ्याकडे आहे, मीडियम थ्रू मेसेज तो गेला, पण मग ऍट द एंड मला रिसिव्हर पण लागेल, कारण तो ऍक्च्युअली डेटा रिसीव्ह करणार आहे. मग ज्यावेळेस मी डेटा रिसीव्ह करणार आहे असं म्हणतो, त्यावेळेस जे काही रिसीव्ह करणारं डिव्हाइस असेल, दॅट इज कॉल्ड द रिसिव्हर. ओके, जसं सेंड करणारं डिव्हाइस होतं, तसंच रिसीव्ह करणारं डिव्हाइस असेल आणि त्याला म्हणतो आपण रिसिव्हर. मग ज्यावेळेस मी म्हणतोय की सेंडर आहे, मीडियम आहे आणि रिसिव्हर आहे, त्यावेळेस रिसिव्हर हे डिव्हाइस कोणत्या कोणत्या प्रकारचं असेल, तर एक परत तो कॉम्प्युटर असू शकेल. कारण एखादा ईमेल आला तर आपण तो कॉम्प्युटरवर ओपन करतो. किंवा कदाचित टेलिव्हिजनही मी रिसिव्हर म्हणून कन्सिडर करेन. कारण आपण टेलिव्हिजनवर काय बघतो, जे दुसरीकडनं काहीतरी आलेलं असेल तेच पाहतो. सो टेलिव्हिजन इज अ रिसिव्हर. टेलिफोन सुद्धा असू शकेल, कारण मी कोणाला तरी कॉल केला तर मी सेंडर असेल, आणि दुसरा कोणतरी रिसीव्ह करणार असेल, सो तो रिसिव्हर झाला. कदाचित तो तिकडनं काहीतरी बोलला की तो सेंडर होईल, मी रिसिव्हर होईल. सो काही डिव्हायसेस ही तुमची सेंडर रिसिव्हर दोन्ही असू शकतील, काही डिव्हायसेस मात्र फक्त रिसिव्हर असतील. म्हणजे जसं टेलिव्हिजन, कारण टेलिव्हिजन मध्ये आपण फक्त रिसीव्ह करतो डेटा.
किंवा रेडिओ आपण फक्त रिसीव्ह करतो, आपण रिस्पॉन्ड नाही करत. सो आपल्याला रिसिव्हर लागणार. मग हे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत डेटा कम्युनिकेशन मधले, की ह्याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचं डेटा कम्युनिकेशन होऊ शकत नाही. यातला एक जरी गोष्ट नसेल, सपोज मेसेजच नाही, तर डेटा कम्युनिकेशन कसं होणार? रिसिव्हरच नाही, उपयोग काय? सपोज मेसेज आहे, सेंडर आहे, रिसिव्हर आहे, पण मीडियमच नाही, मग सेंडरकडनं रिसिव्हरकडे जाणार कसा डेटा? त्यामुळे हे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. आता हे जसे आपण कंपोनंट्स बघितले, तसंच त्यातला शेवटचा एक कंपोनंट आहे, तो म्हणजे प्रोटोकॉल. ठीक आहे. आता प्रोटोकॉल हा शब्द तुम्ही बघा खूप वेळा ऐकला असेल. जनरली गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये प्रोटोकॉलनुसार किंवा असं असं आपण ऐकतो. त्याचं बेसिकली मिनिंग काय? तर इट इज अ सेट ऑफ रूल्स. ठीक आहे. रूल्स कशासाठी? तर ते जे काही डेटा कम्युनिकेशनची प्रोसेस आहे त्याला ते कंट्रोल करतात. ओके. मग ज्यावेळेस मी प्रोटोकॉल म्हणतोय त्यावेळेस हे का गरजेचे आहेत? कारण एकापेक्षा जास्त डिव्हायसेस ज्यावेळेस डेटा एक्सचेंज करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी प्रकारचं ॲग्रीमेंट असलं पाहिजे की हा एक्सचेंज कसा होईल. ओके. आता ज्यावेळेस आपण म्हणतो की सेंडर आणि रिसिव्हर आहे, सेंडर मेसेज पाठवणार, रिसिव्हर तो रिसीव्ह करणार, पण काहीतरी एक प्रोटोकॉल त्याच्यामध्ये ठरले पाहिजेत ना. म्हणजे जसं आपण कम्युनिकेशन म्हटलं तर मग कदाचित असं होईल की स्टुडंट्स आणि टीचर, मग त्याच्यामध्ये स्टुडंट्सनी टीचर्सना कॉल करावा किंवा मेसेज करावा पण लेक्चरच्या टायमिंग सोडून. सो आपण काहीतरी एक रूल ठरवला की सकाळी बाबा 7 ते 12 नको, त्यावेळेस कदाचित त्यांची वेगवेगळी लेक्चर्स असू शकतील, सो 12 नंतर केव्हाही कॉल करा. आपण काही ना काहीतरी कम्युनिकेशनचे रूल ठरवतो किंवा आपल्या आपल्यात सुद्धा असं काहीतरी ठरवतो की बाबा एक्स वाय झेड कोणत्याही प्रकारची डेटा एक्सचेंज करायचं असतं, मेल करायचे असतील सपोज, तर ठराविक मेल्स हे दिवसाच्या सुरुवातीला किंवा मग संध्याकाळी किंवा मग रात्री असे काही ना काहीतरी ठरलेले असतात. किंवा मग आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे असाइनमेंट्स देतो त्या सबमिट करायला सांगतो त्यावेळेस सुद्धा काहीतरी एक रूल्स ठरलेले असतात की 5 पर्यंत सबमिट करा, 10 पर्यंत सबमिट करा. कारण कम्युनिकेशन आपलं जे काही एक्सचेंज आहे डेटाचा तो एका प्रॉपर वेने गेला पाहिजे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण कोणत्याही प्रकारचं डेटा कम्युनिकेशन कन्सिडर केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये रूल्स असतातच. ठीक आहे. सपोज तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर मग ऍडमिशनची काहीतरी एक इनिशियल डेट असते, फायनल डेट असते की ह्या दिवसापर्यंत तुम्ही ऍडमिशन कम्प्लीट करू शकता. मे बी फी पेमेंट असेल तर मग तुम्हाला इन्स्टॉलमेंट असेल तर हा इन्स्टॉलमेंट एवढ्या महिन्यात भरा, पुढचा एवढ्या महिन्यात भरा. कारण कम्युनिकेशन करणारे भरपूर जण असतील तर त्या सगळ्यांना एकत्र ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी रूल्स सेट करावे लागतात. हे रूल्स त्या सेंडर आणि रिसिव्हरवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. सपोज मित्र मित्र असतील तर मग त्यांच्यामध्ये असे काही रूल्स कदाचित नसतील की केव्हाही कॉल केला चालेल, केव्हाही मेसेज केला चालेल, असू शकतं. ठीक आहे. पण मग हा रूलच झाला ना की यू कॅन कम्युनिकेट एनी टाइम. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस कोणत्याही प्रकारचं डेटा कम्युनिकेशन होऊ दे त्याच्यामध्ये एक्स वाय झेड रूल्स असू शकतील. मग हे रूल्स जे काही आहेत त्यालाच म्हणतो आपण प्रोटोकॉल. आणि मग ह्या रूल्सना सेंडरचे रूल्स असणार, रिसिव्हरचे रूल्स असणार आणि ह्यांना कंबाईन केलं की मी म्हणतो प्रोटोकॉल. मग जसं डेटा कम्युनिकेशनसाठी मेसेज इम्पॉर्टंट आहे, सेंडर इम्पॉर्टंट आहे, रिसिव्हर आणि मीडियम सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तसंच प्रोटोकॉल्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. कारण जर प्रोटोकॉल्स नसतील तर ज्यावेळेस डेटा एक्सचेंज केला जाईल त्यावेळेस त्याच्यावर कोणाचाच कंट्रोल राहणार नाही. ठीक आहे. ऍटलिस्ट सेंडर आणि रिसिव्हर या दोघांचे कंट्रोल असण्यासाठी आपल्याला रूल्स हे सेट करावे लागतात आणि त्या रूल्सनाच आपण फक्त प्रोटोकॉल असं म्हणतो. ठीक आहे. बघा, हे एवढे पॉइंट समजलेत का? आपण सुरुवातीला डेफिनेशन बघितली होती डेटा कम्युनिकेशनची आणि त्याचेच इफेक्टिव्हनेस आणि त्याचेच वेगवेगळे कंपोनंट्स अशा गोष्टी बघितल्या. आता ह्या युनिटमध्ये बेसिकली कसं आहे की ह्या डेटाला कन्सिडर करून या डेटाला वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये पाठवणं, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा पाठवणं आणि वेगवेगळ्या मग तो डेटा पाठवताना काय काय पॉसिबिलिटीज असतील. डेटा चोरला जाऊ शकतो, डेटावर कोणाचा तरी कंट्रोल असू शकतो किंवा मग डेटा पाठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, मग वेगवेगळी मीडियम्स कोणती कोणती आहेत, असंच या सगळ्या युनिटमध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे आता आपण पहिल्या 3 गोष्टी या खूपच बेसिक होत्या की आपण डेटा कम्युनिकेशनची फक्त डेफिनेशन बघितली, त्याचा इफेक्टिव्हनेस बघितला आणि त्याचे कंपोनंट्स बघितले. पण आता इथून पुढे आपल्याला काय काय बघायचंय
तर मला डेटा कसा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येतो हे एक मला बघायचं आहे. त्यानंतर मग डेटा मला पाठवताना कोणत्या कोणत्या प्रकारची मीडियम्स असतात. मग जर वायर्ड मीडियम असतील तर कोणते कोणते वेगवेगळ्या वायर्स असतात. जर वायरलेस असेल तर कोणते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे मीडियम्स अवेलेबल आहेत. किंवा मग मी प्रत्येक वेळेस काही इंटरनेट थ्रूच डेटा पाठवेन असं नाही. कदाचित मी वेगवेगळे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करेन. मग आता जर कम्प्युटर माझे एकमेकांना कनेक्ट करण्याची वेळ आली तर मग त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत. मग ते मी एकाच रूम मध्ये कनेक्ट करतोय का, की एका बिल्डिंग मधले कम्प्युटर्स कनेक्ट करतोय, की मी एका सिटी मधले कम्प्युटर्स कनेक्ट करतोय. ह्याच्यावर त्याचे वेगवेगळे टाइप्स असतात. ठीक आहे. सो हे सगळं जे काही आहे ते फक्त या फर्स्ट युनिटमध्ये आहे. आपल्याला डेटा तयार करणं, डेटा पाठवणं आणि डेटा पाठवण्यासाठी वेगवेगळी कनेक्शन्स करणं. मग त्या वेगवेगळ्या कनेक्शनसाठी मला कोणत्या कोणत्या प्रकारची हार्डवेअर्स लागतील आणि मग सॉफ्टवेअर्स कोणती कोणती आहेत याच्याबद्दलची माहिती मिळवणं हे आपलं या युनिट मधलं काम आहे. ठीक आहे. त्यापैकी नेक्स्ट आपण हा एक पॉइंट बघू आणि या टॉकमध्ये आपण थांबूया. तो म्हणजे डेटा रिप्रेझेंटेशन. आता ज्यावेळेस तुम्ही डेटा रिप्रेझेंटेशन कन्सिडर करताय त्यावेळेस आपल्याकडे चार वेगवेगळ्या टाईपच्या नंबर सिस्टीम्स असतात. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला 1 2 2000 3400 असे कुठलेही नंबर्स कळतात. पण कम्प्युटरला ते काही माहित नाहीये. कम्प्युटरला फक्त एकच नंबर सिस्टीम माहिती आहे, ती म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम. पण आपल्याला चार वेगवेगळ्या नंबर सिस्टीम्स माहिती आहे. त्यापैकी एक आहे डेसिमल नंबर सिस्टीम, त्याच्यानंतर बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, अशा चार वेगवेगळ्या नंबर सिस्टीम्स आहेत. मग ह्या ज्यावेळेस आपण चार वेगवेगळ्या नंबर सिस्टीम्स कन्सिडर करू त्यावेळेस त्याचे काहीतरी ऍडव्हान्टेजेस असणार आहेत, त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असणार आहेत. मग ते आपल्याला सगळं बघायचं आहे की जर मी डेसिमल नंबर सिस्टीम वापरला तर त्याचा फायदा काय, तोटा काय, किंवा मग बायनरी वापरली, ऑक्टल वापरली, किंवा मग हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम वापरली, या सगळ्यांना ना पोझिशनल नंबरिंग सिस्टीम्स असं म्हणतात. मग ही चारही जी काही सिस्टीम्स आहेत त्या चारही सिस्टीम्स मध्ये पोझिशन्स मॅटर करतात. ठीक आहे. कारण ज्यावेळेस मी बायनरी म्हणतो त्यावेळेस फक्त दोनच नंबर असतात, 1 आणि 0. पण ज्यावेळेस मी डेसिमल करतो त्यावेळेस काहीतरी वेगळं असेल, ऑक्टल कन्सिडर करेन त्यावेळेस काहीतरी वेगळं असेल, हेक्साडेसिमल कन्सिडर करेन त्यावेळेस काहीतरी वेगळं असेल. सो अशा पद्धतीने चार वेगवेगळ्या नंबर सिस्टीम्स आणि या चारही नंबर सिस्टीम्सना पोझिशनल नंबरिंग सिस्टीम्स असं म्हणतात, कारण पोझिशनवर डिपेंड असतं की तो नंबर काय आहे. ठीक आहे. मग आपण आता काय करणार की त्याच्यामधल्या बेसिक वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघणार. त्यापैकी पहिली एक डेफिनेशन आहे ती म्हणजे बेस, किंवा त्याला रॅडिक्स असंही म्हणतात. मग याचं मिनिंग काय की एखादा नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी, ओके, एखादा नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी मी किती वेगवेगळे सिम्बॉल्स यूज करतोय त्या नंबर सिस्टीम मध्ये, दॅट इज कॉल्ड द बेस. ओके. मी एक नंबर दिला, मग त्या नंबरला रिप्रेझेंट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये वेगवेगळे किती सिम्बॉल्स वापरले, मग ते जे काही नंबर ऑफ सिम्बॉल्स असतील दॅट इज कॉल्ड द बेस ऑर रॅडिक्स. आपण म्हणतो की टोटल चार नंबर सिस्टीम्स आहेत. मग प्रत्येक नंबर सिस्टीमचा बेस वेगळा असणार आहे. प्रत्येक नंबर सिस्टीम मध्ये यूज केलेले सिम्बॉल्स सिम्बॉल्स म्हणजे काय, ते नंबर्सच असणार आहेत, हे वेगवेगळे असतील. म्हणून त्याला आपण म्हणतो की टोटल किती सिम्बॉल्स वापरले त्याच्यावर त्या पर्टिक्युलर नंबर सिस्टीमचा बेस ठरतो. ओके. आपण बघूया पहिली डेसिमल नंबर सिस्टीम. आता डेसिमल नंबर सिस्टीम जी आहे दिस इज द मोस्ट कॉमन नंबरिंग सिस्टीम आणि ही आपण एव्हरीडे वापरतो. मग याच्यामध्ये डेली यूज आहे याचा, ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कुठली कुठली आपण यूज करतो, तर हे सगळे नंबर्स आपण यूज करून जे नंबर्स तयार करतो दॅट इज कॉल्ड डेसिमल नंबर सिस्टीम्स मधले नंबर. 0 1 2 अप टू 9 पर्यंत. म्हणजे तुम्ही कुठलाही नंबर घेतलात तरी सुद्धा तो आपला ह्या आकड्यांनीच तयार होतो ना. 73 घ्या, 985 घ्या, तुमचे ह्या डिजिट्सनेच ते नंबर्स तयार होतात. सो ही आपण डेली यूज मध्ये केली जाणारी आपली नंबर सिस्टीम आहे. आपण ह्याला स्पेसिफिकली डेसिमल नंबर सिस्टीम असं म्हणत नाही, आपण म्हणतो की नंबर आहेत जस्ट, कारण आपण बाकी काही वापरतच नाही, आपण हेच वापरतो डेसिमल नंबर सिस्टीम्स. टोटल त्याच्यामध्ये बघा कॅरेक्टर्स कोणती कोणती आहेत, तर 0 हा एक सिम्बॉल आहे, 1 हा एक सिम्बॉल आहे, 2 3 4 असे टोटल 9 पर्यंत वेगवेगळे 10 सिम्बॉल्स आहेत. मग याच्यामध्ये 10 सिम्बॉल्स आहेत म्हणून या नंबर सिस्टीमचा बेस झाला 10.
ठीक आहे. लक्षात घ्या, याला आपण डेसिमल नंबर सिस्टीम असं कन्सिडर करतोय, कारण याच्यामध्ये टोटल 10 कॅरेक्टर्स वापरलेले आहे, 0 1 अप टू 9 पर्यंत, आणि याचा बेस आहे 10. हे आपण डेली यूज मध्ये ही नंबर सिस्टीम वापरतो. याच्यामध्ये आपण कोणताही आकडा कन्सिडर केला तर तो ह्या डिजिट्सनेच तयार होतो ना. सो दिस इज अ डेली यूज करणारी नंबर सिस्टीम आहे, डेसिमल नंबर सिस्टीम. आता नेक्स्ट आहे ती म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय? तर ह्या बायनरी नंबर सिस्टीम मध्ये फक्त दोनच सिम्बॉल्स वापरलेले असतात. ते कोणते? तर 0 आणि 1. ओके, बायनरी नंबर सिस्टीम मध्ये दोनच सिम्बॉल्स असतात, 0 आणि 1. याला ना इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये वापरतात. म्हणजे काय, की ज्यावेळेस मी 1 कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचं मिनिंग असतं की ऑन, ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट असं आपण त्याला डिनोट करतो. ऑन स्टेट म्हणजे काय, तर आपण 1 ने ऑन स्टेट डिनोट करतो आणि 0 ने ऑफ स्टेट डिनोट करतो. ठीक आहे. येस और नो या टाईपचं हे असतं बेसिकली, दोनच सिम्बॉल्स, 0 आणि 1. 0 म्हणजे काय तर ऑन, आणि 1 म्हणजे काय तर ऑफ. ठीक आहे. ज्यावेळेस आपण डेसिमल नंबर सिस्टीम बघितली त्यावेळेस असं काही नव्हतं, कारण त्याच्यामध्ये 10 डिजिट्स आहेत आणि ते 10च्या 10 डिजिट्स आपण वापरतो, सो त्याचा बेस झाला 10. याच्यामध्ये मात्र बायनरी नंबर सिस्टीम आहे. डेसिमल नंबर सिस्टीम आपण सगळे ह्युमन बिंग्स यूज करतो, पण बायनरी नंबर सिस्टीम ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये असते. ठीक आहे. कम्प्युटर जर मी कन्सिडर केला तर कम्प्युटर ऑन आहे म्हणजेच डिजिट 1, कम्प्युटर ऑफ आहे म्हणजेच डिजिट 0. त्याच्यामध्ये ऑन आणि ऑफ या फॉर्मॅटमध्ये म्हटलं जातं सगळं, कारण कम्प्युटरला डेसिमल नंबर सिस्टीम नाही कळत, त्याला फक्त बायनरी नंबर सिस्टीम कळते. किंवा मी कुठलंही इलेक्ट्रॉनिक मशीन कन्सिडर केलं तर त्याला ऑन किंवा ऑफ या दोनच स्टेट समजतात. सो तो ऑन डिनोट करतो 1 ने आणि ऑफ डिनोट करतो 0 ने. मग जसं याच्यामध्ये दोन डिजिट्स वापरतात त्यामुळे याचा बेस झाला 2, कारण याच्यामध्ये फक्त दोनच सिम्बॉल्स आहे, 0 आणि 1. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये मी 183 असा आकडा घेतला असं कधीही होणार नाही. 183 आपण घेऊच शकत नाही, कारण 8 आणि 3 हे डिजिट्स बायनरी नंबर सिस्टीम मध्ये नाहीच आहे. किंवा मी नुसता 8 नाही कन्सिडर करू शकत, मग त्या 8 ला बायनरी मध्ये वेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलेलं असतं. 1 0 0 आय थिंक असं 8 असतं. ठीक आहे. मग ते बायनरी टू डेसिमल कसं कन्व्हर्ट करायचं किंवा डेसिमल टू बायनरी कसं कन्व्हर्ट करायचं हे तुम्हाला नाहीये आता. ठीक आहे, त्याची काही गरज नाही. पण मी जर 8 डिजिट कन्सिडर केला तर तो डेसिमल मध्ये असेल, तर त्याचा करस्पॉन्डिंग बायनरी मधला नंबर हा 8 नसतो, तो 1 आणि 0च्या फॉर्म मध्ये असणार आहे. सो 1 0 0 असेल. ओके. सो बायनरी मधला 8 हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करावा लागणार. ठीक आहे. जसा आपण डेसिमल मध्ये 8 करतो तसा बायनरी मध्ये 8 नाहीये, त्याला वेगळं काहीतरी म्हणावं लागेल, कारण 8 हा डिजिटच मुळात बायनरी मध्ये नाही. ठीक आहे. जे आपले रेग्युलर नंबर्स डेसिमल मध्ये असतात त्या सगळ्या नंबर्सना आपल्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करता येतं, पण ते कसं कन्व्हर्ट करायचं हे आपल्याला शिकायचं नाहीये. आणि ते तुम्हाला अगदीच उत्सुकता असेल तर तुम्ही नेटवर कुठेही चेक करू शकता. ठीक आहे. सो हे झालं बेसिक बायनरी नंबर सिस्टीम मधलं. आता त्याच्यामध्येच अजून वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ते म्हणजे फर्स्ट डेफिनेशन त्याच्यामध्ये आहे बीट. ओके, बीट म्हणजे काय, तर प्रत्येक डिजिट 0 किंवा 1 याला आपण बीट म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. नुसता 0 घेतला की 1 बीट झालं, नुसता 1 घेतला तर इट्स अ 1 बीट. मी सपोज 4 टाइम्स 0 घेतलं, बघा मी काय म्हणतो, मी सपोज 4 टाइम्स 0 घेतलं तर मी त्याला म्हणणार 4 बिट्स. 7 टाइम्स 1 कन्सिडर केलं तर मी त्याला म्हणणार 7 बिट्स. मी जेवढ्या वेळा 0 किंवा जेवढ्या वेळा 1 कन्सिडर करतोय तेवढ्या वेळेला मी त्याला टोटल तेवढे बिट्स आहेत असं कन्सिडर करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक पॉइंट येतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे बाईट. बाईट म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ 8 बिट्स. 8 बिट्सनी मिळून जे काही तयार झालं असेल दॅट इज कॉल्ड बाईट. ठीक आहे. बाईट हे काय असतं बेसिकली, तर मेन मेमरी मधलं एक लोकेशन असतं, जे आपण रॅम म्हणतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. त्यामधलं एक कुठलं तरी एक लोकेशन असतं. 8 बीट 8 बाईट. सो 8 बिट्सचा मिळून एक बाईट तयार होतो. ओके.
जर मी कन्सिडर केलं 10101010, ठीक आहे, असं मी कन्सिडर केलं तर हे टोटल झाले 8 बिट्स, म्हणजेच ते टोटल झाले 1 बाईट. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे निबल. ठीक आहे, निबल म्हणजे काय, तर अ ग्रुप ऑफ 4 बिट्स. म्हणजे मी जर कन्सिडर केलं 1001, हे 4 डिजिट्स कन्सिडर केले बघा, 1001, तर 1001 म्हणजे काय झालं, तर 4 बिट्स झाले. 4 बिट्स झाले म्हणजेच काय, तर एक निबल झाला. ठीक आहे. आता हे सगळं कशासाठी, तर मेमरी लोकेशन्स साठी असतं. आपण आपण सगळं म्हणतो बघा जीबी मध्ये किंवा एमबी मध्ये. मग हे जीबी एमबी कशाने तयार झाले, तर ते मुळात बिट्सने तयार झाले. किलो बाईट्स केबी. ठीक आहे, मग बाईट्स आलं, मग बाईट्स म्हणजेच काय, तर बीट्स आले. सो बीट, बाईट, निबल, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण ह्याची फक्त हायर कन्सिडर करतो. आपण जीबी मध्ये आणि एमबी मध्ये बोलतो, आपण निबल मध्ये कधी बोलत नाही, किंवा कदाचित बाईट मध्ये बोलत असाल, बीट्स मध्ये पण जनरली बोलत नाही. पण बीट म्हणजे स्मॉलेस्ट व्हर्जन. मग त्याच्याहून जास्त बिट्स, 8 बिट्स एकत्र केले की बाईट झाला, किंवा 4 बिट्स एकत्र केले की निबल झाला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बायनरी मधला वर्ड. वर्ड म्हणजे बेसिकली काय असतं, तर अ ग्रुप ऑफ 2 बाईट्स. म्हणजे ज्यावेळेस मी टोटल 16 बिट्स कन्सिडर करेन आणि एखादी गोष्ट मेन्शन करेन, त्यावेळेस मी त्याला म्हणणार वर्ड. मग हे जे काही वर्ड आहे, हे माझं स्मॉलेस्ट युनिट झालं डेटाचं, ज्यावेळेस आपण एखादा सीपीयू कन्सिडर करू त्यावेळेस ते हँडल करणार. ठीक आहे. सो ही झाली आपली बायनरी नंबर सिस्टीम. आणि ही बायनरी नंबर सिस्टीम आपण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये यूज करतो. आता बेसिकली आपल्याला कम्प्युटर्स वापरायचे, अदरवाईज तुम्ही प्रोसेसर्स कन्सिडर केलेत किंवा मग अजून काही वेगळं मशीन एखादं कन्सिडर केलं इलेक्ट्रॉनिक, तर त्याच्यामध्ये ही नंबर सिस्टीम असणार आहे. पण आपल्या दृष्टीने आपण सगळीकडे कम्प्युटर्स कन्सिडर करणार, आणि कम्प्युटरमध्ये सुद्धा हीच बायनरी नंबर सिस्टीम असेल. ओके. त्याच्यानंतर थर्ड नंबर सिस्टीम आहे ती म्हणजे ऑक्टल. आता ऑक्टल नंबर सिस्टीम्स ही जनरली प्रोग्रॅमर्स वापरतात. कशासाठी, तर बायनरी नंबर्स कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी. कारण आपण काय म्हणतो की डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स. ओके. सो त्याचा बेस 10. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बेस 2 झाला, 0 आणि 1 मध्येच आपण एक्सप्रेस करतो. डेसिमल मध्ये जे 8 आकडा आहे, 8 डिजिट आहे, तो आपल्याला बायनरी मध्ये 100 या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करावा लागतो. म्हणजेच काय, की नंबर ऑफ बिट्स आपले वाढले. ठीक आहे, बाईट वाढले, सॉरी बिट्स वाढले. मग असं जर करायला झालं ना, तर बायनरी नंबर सिस्टीम मध्ये कुठलाही लहान नंबर कन्सिडर केला तरी पण तो भरपूर डिजिट्स मध्ये मला रिप्रेझेंट करावा लागेल. आणि मग असं जर असेल तर मग मोठे नंबर्स हे अजून मोठे होणार. मग हे असं व्हायला नको, म्हणून प्रोग्रॅमर्स जनरली बायनरी नंबर सिस्टीमचे नंबर्स हे ऑक्टल मध्ये कन्व्हर्ट करतात, सो कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही ऑक्टल कन्सिडर करताय, त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 8 कॅरेक्टर्स वापरायचे आहेत. ठीक आहे, ऑक्टल नंबर सिस्टीम आहे, सो टोटल 8 त्याच्यामध्ये डिजिट्स असतात. ठीक आहे, सो त्याचा असतो बेस 8. याच्यामध्ये कुठले कुठले सिम्बॉल्स वापरतात, तर 0 1 2 असं करत करत 7 पर्यंत. मग हे जे काही 8 नंबर्स आहेत, हे 8 नंबर्स वापरले जातात, त्यामुळे त्याचा बेस 8 असतो, म्हणून त्याला ऑक्टल नंबर सिस्टीम कन्सिडर करतात. सो तुम्ही कुठलाही नंबर डेसिमल मधला ऑक्टल मध्ये कन्व्हर्ट करू शकता, बायनरी मधला ऑक्टल मध्ये कन्व्हर्ट करू शकता. ऑक्टल मध्ये 85 हा नंबर नसणार, कारण मुळात 8 हा डिजिट ऑक्टल मध्ये नाहीच. ठीक आहे, 74 असेल, ठीक आहे, 36 असेल, त्याचं मिनिंग वेगळं असणार आहे, तो नंबर वेगळा असणार आहे. म्हणजे मी जर 112 कन्सिडर केला ऑक्टल मध्ये, तर आपल्या रेग्युलर नंबर सिस्टीम मधला तो असतो 74. ठीक आहे, 112 असं त्याला म्हणायचं नसतं. इट्स अ 112 इन ऑक्टल, मीन्स 74 इन डेसिमल. हे कन्व्हर्जन जे आहे ना, हे कन्व्हर्जन तुम्ही समजावून घेतलं की तुम्हाला त्यातला फरक समजेल. अदरवाईज 112 म्हटलं की 112 हा डेसिमल मधला आहे की बायनरी मध्ये आहे की ऑक्टल मध्ये आहे, हे डिपेंड करतं. बायनरी मध्ये नसणारच. ऑक्टल मध्ये 112 ह्याची व्हॅल्यू ही वेगळी असेल, आणि डेसिमल मधला 112 याची व्हॅल्यू ही वेगळी असते. डेसिमल मध्ये 112 म्हणजे 112च आपल्या दृष्टीने, पण ऑक्टल मध्ये 112 म्हणजे डेसिमल मध्ये 74 असतं. ठीक आहे, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे.
याच्यावर आपल्याला जास्त भर नाही द्यायचा आहे. आपल्याला फक्त एवढं माहिती असायला पाहिजे की 4 नंबर सिस्टीम्स आहेत, त्यांचे बेस एवढे एवढे आहेत. बायनरी नंबर सिस्टीम इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये वापरतात. त्याचा बिट्स, बाईट, निबल आणि वर्ड यांच्यामध्ये टोटल किती बिट्स वापरतात हे माहिती पाहिजे. एवढ्या बेसिक गोष्टी माहिती असतील तरी पण सफिशियंट आहे. कन्व्हर्जन माहीत असण्याची गरज नाही. आणि त्यातली शेवटची नंबर सिस्टीम आणि या टॉक मधला आपला शेवटचा पॉइंट तो म्हणजे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. मग आता ज्यावेळेस तुम्ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम कन्सिडर कराल त्यावेळेस याचा यूज सुद्धा जे काही बायनरी नंबर्स आपले आहेत ते बायनरी नंबर्स कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये सेव्ह करण्यासाठी आहे. ओके. जसं आपण बायनरी नंबर्स कॉम्पॅक्ट मध्ये सेव्ह करण्यासाठी ऑक्टल वापरतो तसंच आपण इथे हेक्साडेसिमल सुद्धा वापरतो. मग याचा बेस किती आहे तर 16. म्हणजेच काय, याच्यामध्ये टोटल 16 सिम्बॉल्स यूज केलेले आहेत. कोणते कोणते बघा, तर 0, 1, 2 असं करत करत 9 पर्यंत. सो डेसिमल मधले सगळे नंबर्स आणि प्लस 6 कॅरेक्टर्स ABCDEF. सो हेक्साडेसिमल 16 बेस, 16 सिम्बॉल्स. म्हणजे याच्यामध्ये असणारा एखादा नंबर हा सुद्धा परत एकदा माझा डेसिमल मधला वेगळा असू शकेल. कारण मी मुळात वेगळीच नंबर सिस्टीम कन्सिडर करतोय आणि एक्सप्रेस करतोय. मग ज्यावेळेस मी हेक्साडेसिमल मध्ये 20 कन्सिडर करेन त्यावेळेस तो डेसिमल मध्ये 32 असतो. हेक्साडेसिमल मधला 20 म्हणजे डेसिमल मधला पण 20 असं नाही. कारण हेक्साडेसिमल मध्ये व्हॅल्यूज वेगळ्या आहेत ना. 5 ची व्हॅल्यू 5 असेल असं नाही, ती काहीतरी वेगळी असणार आहे. डेसिमल मधली 5 ची व्हॅल्यू म्हणजे 5 असतं. आणि बेसिकली कसं आहे की आपण डेसिमलच वापरतो, आपण हे काही वापरतच नाही. त्यामुळे कदाचित तुम्हाला ते वेगळं वाटू शकेल. ठीक आहे. सो ह्या टोटल 4 नंबर सिस्टीम्स आहेत: डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. डेसिमल मध्ये 10 बेस, बायनरी मध्ये 2 बेस, ऑक्टल मध्ये 8 बेस आणि हेक्साडेसिमल मध्ये 16 बेस. प्रत्येकामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स वापरलेत. आणि आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट कुठली तर बायनरी नंबर सिस्टीम, कारण ह्याच्या पुढे आपण मशीनचा अभ्यास करणार आहोत. डेटा कम्युनिकेशन थ्रू मशीन कन्सिडर करणार आहोत. सो आपल्याला बायनरी नंबर सिस्टीमच लागणार. ठीक आहे. सो बेस 2 त्याच्यामध्ये बिट्स, बाईट, निबल आणि वर्ड यांच्या डेफिनेशन इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो या टॉक मध्ये आज आपण आता थांबू. नेक्स्ट टॉक मध्ये आपण नेक्स्ट काही पॉइंट्स बघूया. आणि हे युनिट जे आहे ते टोटली आपण ह्या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. थांबू आपण.